भंडारा जिल्ह्यातील शाळा शिक्षणाअभावी बंद पडल्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 793 शाळा असून तब्बल 876 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षणाचा हक्क कायदा असताना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. 25,000 कोटींचा कुंभमेळा पण सरकारी शाळांचा आवळला गळा, अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक व माध्यमिक अशा 761 शाळा आहेत. तसेच 32 हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मिळून एकूण 793 शाळा कार्यरत आहेत. आणि या शाळांमधून जिल्ह्यातील मध्यम व गरीब कुटुंबातील सुमारे 70 ते 75 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा 2009 आणि 2011च्या नियमानुसार प्रत्येक बालकाला दर्जेदार व सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये भंडारा जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. 4 महिन्यांपूर्वी पवित्र पोर्टलद्वारे काही शिक्षक भरती करण्यात आली असली तरीही ती अत्यल्प ठरली आहे. सध्या जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 876 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 32 शाळांमध्ये तर कायमस्वरूपी शिक्षकच नाहीत. तिथे तासिका शिक्षकांच्या भरवशावर शिक्षण सुरू आहे. अनेक ठिकाणी एकाच शिक्षकावर 2 ते 3 वर्गांची जबाबदारी आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून त्यांचा सर्वांगीण विकास खुंटत आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन आणि मूलभूत कौशल्य विकास यावर परिणाम होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळाच शिक्षणाचा मुख्य आधार असताना या शाळा अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र आहे. मी अर्चना सुरेश गिरेपुंजे, रानाड जेवणाळा, डिजिटल पब्लिक स्कूल जेवणाळा येथे माझी मुलगी 7व्या वर्गात शिकत आहे. ह्या विषयावर बोलणे म्हणजे इथली ह्या शाळेतील समस्या. वर्ग 7 आणि शिक्षक आहेत फक्त 5. पटसंख्या पूर्ण मिळून होते 210 आणि शिक्षणाकडे जास्त म्हणजे दुर्लक्ष होते शिक्षकांचा. आणि या व्यतिरिक्त अजून बाहेरचे कामं शिक्षकांना तेही सांभाळावं लागतात. त्यामुळे आमच्या ग्रामीण विभागातील मुलांचा म्हणजे शिक्षणावरचा कल खुंटतो असा होत आहे. इतरत्र पोरं फिरणे कारण शिक्षकांच्या अभावामुळे. तरी शासनाला एक विनंती आहे की ह्या म्हणजे शाळेला 2 शिक्षक नियुक्त करून द्यावे अशी. कारण शासन इतरत्र खर्च करते, इतरत्र खूप खर्च करते, पण ग्रामीण शाळेतील शाळांकरिता उपाययोजना किंवा शिक्षक कमी आहेत त्याच्याबद्दल विचार ह्या कधीच म्हणजे आपल्याला असं पाहायला नाही मिळाला. म्हणून एकच विनंती आहे शासनाला की इतरत्र न खर्च करताना ग्रामीण शाळांकडे थोडा लक्ष दिला तर आमचे मराठी शाळेत मराठीत पोरं शिकणारे थोडे म्हणजे शहरी विभागाला तोड देतील. बस एवढाच माझा बोलणं आहे. ठीक. माझे नाव गुरुदास माधुराव बोरकर आहे. माझी शाळा जिल्हा परिषद पब्लिक स्कूल जेवणाळा. माझ्या पाल्य 6व्या वर्गामध्ये इथेच शिकते. परंतु आमच्या शाळेमध्ये समस्या खूप गंभीर आहे. शासनाला वारंवार विनंती करून शासन शिक्षकाची मागणी नेहमीच करत आलेलो आम्ही, परंतु ते पूर्ण करत नाही आहे. आणि वर्ग आहेत 1 ते 7, विद्यार्थी आहेत 210. त्याच्यामुळे आमच्या शाळेमध्ये शिक्षकांची फार महत्त्वाची गरज आहे. शासनाला आम्ही नेहमी पाठपुरावा करत आहोत की शिक्षक द्या, परंतु ते देत नाही आले तरी. आणि शासनाला माहीत नाही आहे दुनियाभराचे कामं करतात. PM किसान, तर हे किसान, लाडकी बहीण योजना, ते योजना, हे योजना, हे करणे ते करणे, तळ्यातले गाठ काढणे, त्या तळ्यातला गाठ काढणे, काहीच नाही, निव्वळ पैशाचा नुकसान करणे. आणि आमच्या शाळा ज्या आहेत जिल्हा परिषद शाळा, ह्या सरकारी शाळा बंद पाडण्याच्या मागावर आहे सरकारचा विषय. त्याच्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की त्यांनी आमच्या शाळेला 2 शिक्षकाची गरज आहे. आणि वर्ष झाले 2, परंतु शिक्षक एकही आलेले नाही आहेत. आणि आमच्या शाळेमध्ये 5च शिक्षक आहेत. ते काय करणार बिचारे. आणि पटसंख्या आहे 210. त्याच्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या शाळेला त्वरित शिक्षक नेमणूक करून द्यावी. आणि आमच्या जिल्हा परिषद शाळा ज्या गरिबांच्या शाळा आहेत
त्या वाचवण्याचा आमचा मानस आहे. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी आमच्या शाळेला 2 शिक्षक नव्यानं नियुक्त करून द्यावे. सो अश्विनी चंद्रशेखर लांजेवार. काय आपली समस्या काय आहे, आपण शासनाला काय सांगाल? शासनाला सांगण्याचा असा मतलब आहे की आमची जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल जेवणाऱ्या इथे 210 विद्यार्थी आहे, पण शिक्षकाची कमतरता असल्यामुळे विद्यार्थी सांभाळणं कठीण जाऊन राहिलं आहे. शिक्षक इथे सिर्फ 5च आहे आणि वर्ग इथे 7 आहे. 1ली ते 7वी असल्यामुळे शिक्षकाची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होऊन राहिलं आहे, त्यांची गैरसोय होऊन राहिली आहे. त्याच्यासाठी आम्हाला 3 तरी शिक्षक आवश्यक आहे. त्याच्यामुळे शासनाने या शाळेकडे दुर्लक्ष न करता 3 शिक्षकाची भर करून द्यावी असं आम्हाला वाटते. 761 आपल्या जिल्हा परिषदमध्ये आता शाळा आहे आणि 32 शाळा हायस्कूल आहे आणि 32 शाळा असल्यामुळे आपल्या हायस्कूलला किमान मोठ्यावर मोठ्या शिक्षक आहेत. प्रत्येक विषयाचे शिक्षक पाहिजेत, पण ते आपल्याजवळ आहेत नाही. हायस्कूल म्हटलं का हे म्हणजे वेगळा विषय होतो आणि प्राथमिक म्हटलं तर आपला पाया होतो, हायस्कूल हा मीडियम होतो. आणि अशा वेळेस ज्या आपल्या मुलांना एक पाया मजबूत करण्याच्या जेव्हा वेळ येतो आणि तो पायाच मजबूत नाही होत, तर त्यामुळे वारंवार आम्ही जिल्हा परिषद, मी जेव्हापासून सभापती झालो तेव्हापासून प्रत्येक म्हणजे पदाधिकाऱ्यांना, देशाचे मुख्यमंत्री असोत, शिक्षण मंत्री असोत, अर्थमंत्री असोत, म्हणजे प्रत्येक मंत्र्याला किंवा पालकमंत्री असोत, या सर्वांना मी पत्रव्यवहार केलेला आहे. OSD ला पत्रव्यवहार केले आहे, परंतु याच्यावर कुठलाही आतापर्यंत तोडगा निघलेला नाहीये. मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षक हे कमी आहेत. आज देशामध्ये एकीकडे म्हणतात का शिक्षक म्हणजे मुलं झाल्या पाहिजे, शिक्षक भारत आपला हा एक नारा आहे. प्रधानमंत्री सुद्धा या विषयावर खूप मोठा भर देतात, परंतु मेन जे भूमिका आहे, आज जे मुलांना ज्या गरजा आहेत, भौतिक सुविधा ह्या तर उपलब्ध होतातच, परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे मेन पावा शिक्षकाशिवाय काही होऊ शकत नाही. म्हणजे गुरुच या म्हणजे आपल्या जिल्ह्याला गुरुची कमतरता खूप आहे. आपण इकडे खूप मोठ्या घोषणा करतो, हा रस्ते ते रस्ते. आधीच्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना माहित असेल की आधीच्या काळामध्ये कोणी शाळा नाही मागितली, कोणी ग्रामपंचायत नाही मागितली, तरी त्यावेळेच्या व्यवस्थाने त्यावेळेचे राज्यकर्ते जे बी होते त्यांना बरोबर शाळा दिले, दळणवळणासाठी रस्ते दिले. आज रस्ते खराब आहेत, शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत, बिल्डिंगी खराब आहेत, शाळेच्या वर्गखोल्या पूर्ण जीर्ण व्यवस्थित झाल्या आहे. आज शासन काय परिस्थिती आहे, हे खूप गंभीर परिस्थिती आहे. एवढे सांगायला आपल्याला खूप दुःख होतो, कारण आधीच्या काळात आपल्या आई वडिलांनी ज्या वेळेस शिकत होते त्यावेळेस कुठलीही मागणी नाही, शाळा नाही मागितली, अडाणी लोक होते. पण आता सुशिक्षित लोक असो, त्यावेळेची अर्थव्यवस्था ही देशाची खूप कमजोर होती, परंतु आज अर्थव्यवस्था चांगली आहे. अर्थव्यवस्था एवढी चांगली असल्यानंतर बी सुद्धा आज आपल्याला मागून सॅलरी मिळत नाही. म्हणजे एवढी मोठी दयनीय अवस्था आज महाराष्ट्रात आणि भंडारा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था आहे. आज आपण देशाच्या नेतृत्व करणारे लोक आपल्या भंडारा जिल्ह्यातून आहेत, परंतु हे आपल्या जिल्ह्यासाठी काय करतात याच्यावर गंभीर प्रश्न आहे. खूप सत्तेमध्ये आहे, सर्व गोष्टी करतात, पण याच्यावर खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. आपल्या भूमिका काय राहणार आहे आता या अधिवेशनामध्ये अगर या जिल्हा परिषदच्या शिक्षक भरतीसाठी कुठे म्हणजे पुढा पाय नाही फेकला आणि भरती अगर नाही झाली तर 100% अधिवेशनामध्ये अगर त्यानं घोषणा नाही केला किंवा भरतीच्या कुठं हालचाल नाही केला तर नक्कीच आम्ही या जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी सुद्धा आणि अजून माझे पदाधिकारी आहेत यांच्या सर्वांच्या आम्ही एक उपोषण म्हणा का एक मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्याला पकडून जाणारी पूर्ण आंदोलन, शाळा बंद सुद्धा करायची वेळ आलेली आहे. कारण रोज आमच्याला कपडे उतरवण्यासारखे फोन आम्हाला येतात, आमच्या कपडे अंगावरचे नाही ठेवत, या पद्धतीचे लोक आम्हाला फोन करतात. ग्रामीण भागामध्ये गावामध्ये जायची हिंमत पदाधिकाऱ्याची आज होत नाही. जिल्हा परिषद सदस्य आज गावामध्ये त्या शाळेमध्ये जाऊ शकत नाही. एवढी मोठी दयनीय अवस्था आज महाराष्ट्र सरकारनं करून ठेवलेली आहे.